सध्या पतंग उडवण्यासाठी सिंथेटिक मांजाचा नागरिक फार मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत। त्यातून जीवितहानीसारख्या अनेक गंभीर घटना घडत आहेत। महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यामध्ये सिंथेटिक मांजा विक्री करण्यावर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आली आहे। त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अवैधरित्या मांजा विक्री करत असताना खामगाव येथील टिळक मैदान भागात जितेंद्र उत्तमचंद्र गोयल वय 45 वर्ष व सौ आशा सुनील पवार वय 36 वर्ष तर नरेंद्र सुरेश चव्हाण वय 38 वर्ष यांच्या दुकानात 28 डिसेंबर रोजी खामगाव पोलिसांकडून छापा टाकण्यात आला। शासन निर्देशानुसार अवैध मांजा विक्री करणाऱ्या या तिघांवर भारतीय न्याय संहिता कलम 223 125 तसेच पर्यावरण प्रदूषण कायदा कलम 515 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आगामी मकर संक्रांती निमित्ताने सर्वांनी पतंग उडवताना साधा कॉटनचा धागा वापरावा, पतंग उडविताना कोणत्याही प्रकारे जीवितहानी होईल अशी कृती करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक RN पवार यांनी केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कारसह शेख अजीज, खामगाव। मांजेबद्दल काय माहिती देऊ शकता? सिंथेटिक मांजा पतंग उडवण्यासाठी त्याचा उपयोग करीत आहेत। माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांनी शासनाच्या आदेशान्वये बुलढाणा जिल्ह्यात तसेच शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये सिंथेटिक मांजा विक्री करण्यावर संपूर्ण राज्यात बंदी घातलेली आहे। त्या बंदीच्या अनुषंगाने खामगाव शहरात देखील अवैधरित्या टिळक मैदान भागात काही लोक अवैधरित्या मांजाची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली। त्या माहितीवरून आम्ही पोलीस स्टाफसह तिथे रवाना झालो आणि तिथे आमच्या पोलीस पथकासह आम्ही तिथे छापा टाकला असता 3 दुकानदार अवैधरित्या मांजा विक्री करीत असताना मिळून आले। त्यांच्याजवळून आम्ही सिंथेटिक मांजा जो चायनीज मांजा म्हटला जातो तो जप्त केला व त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 223 125 तसेच पर्यावरण प्रदूषण कायदा कलम 515 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून 3 दुकानदारावर कठोर कार्यवाही करण्यात आली आहे। तरी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण पतंग उडवताना देखील साधा कॉटनचा धागा वापरावा, सिंथेटिक मांजा वापरू नये, जेणेकरून पशु पक्षी झाडे तसेच सामान्य मानवांचे जीवित धोक्यात येईल अशी कोणतीही कृती करू नये व दुकानदारांना देखील माझे आवाहन आहे की तुम्ही अशी कार्यवाही करू नये। असे झाल्यास माननीय पोलीस अधीक्षक श्री पानसरे सर, अपर पोलीस अधीक्षक श्री थोरात सर व माननीय SDPO श्री ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही अशा प्रकारची कार्यवाही नेहमी सुरू राहील व वेगवेगळे पथक तयार झालेले आहेत। बुलढाण्यातून देखील याच्यावर रेड होण्याची शक्यता आहे। तरी सर्व नागरिकांना व दुकानदारांना विनंती आहे व आवाहन देखील करण्यात येते कोणीही अवैध मांजाची विक्री करू नये।